इथे इतर कुठलाही कचरा टाकणं अलाउड नाही. दॅट इज द ओनली रिझन दॅट पीपल मेक शुअर दॅट दे डोंट एंड अप पेइंग दोज फाईन. तर आता आपण जाऊया एका इंटरेस्टिंग ठिकाणी. इंडियात असताना आपण ह्याची दखल घेत नाही, निदान आम्ही तरी नव्हती घेतली. नमस्कार, मी वृषाली आणि मी पुष्कर. अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आजचा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. ऑल्दो नॉट दॅट इंटरेस्टिंग जर तुम्ही खात असाल तर. येस, एक्झॅक्टली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वित्झर्लंड खूप छान आहे, नेचर आहे, ग्रीनरी आहे, माउंटेन्स आहेत, पण त्याबरोबर ते तितकंच स्वच्छ आणि सुंदर आहे. त्यासाठीच इकडच्या गव्हर्नमेंटने स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स अप्लाय केलेत आणि सगळे इकडे नित्यनेमाने ते फॉलो करतात किंवा करावेच लागतात. याचं कारण का आहे वृषाली? कारण त्याला भरपूर फाईन लागतो जर तुम्ही व्यवस्थित आपलं जे घरातलं गार्बेज आहे ते डिस्पोज नाही केलं त्या बीन्स मध्ये, तर तुम्हाला इथे छान मस्त असा फाईन लागतो. दॅट इज द ओनली रिझन दॅट पीपल मेक शुअर दॅट दे डोंट एंड अप पेइंग दोज फाईन. जसं आपल्या इंडियामध्ये खरंच आपण खूप प्रिव्हिलेज्ड आहोत. मी हे परत सांगते की आपल्या घरी कचरा उचलायला माणसं असतात. त्यानंतर आत्ता कुठे काही गेल्या वर्षांपासून आपल्याकडे खूप चांगली गोष्ट झाली आहे की ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट असं वेगळं करायला लागलेत. त्याच्यामुळे थोडं आपलं एन्व्हायरमेंट क्लीन ठेवण्यासाठी हेल्प होते. पण इथपर्यंत स्वित्झर्लंडमध्ये नाही थांबत. ह्याच्यामध्ये अजून खूप सारे बायफर्केशन्स आहेत बेसिकली. तर इथे प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे प्रत्येक वेगळा कचरा फेकण्यासाठी त्यांनी बीन्स अलोकेट केलेले आहेत. आणि आज आपण तेच बघणार आहोत की ते कसे आहेत आणि तिथे कसं डिस्पोज करायच्या गोष्टी. तर त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. प्रत्येक कॅन्टन आणि प्रत्येक कम्युनचं जे रूल्स आहेत गार्बेज डिस्पोजलचे ते वेगवेगळे आहेत. आणि त्यासाठी ज्या प्लॅस्टिक बॅग्स यूज केल्या जातात त्या वेगवेगळ्या कलर्सच्याही असतात. तर त्याबद्दल आपण पुढे हळूहळू जाणूनच घेऊया, पण त्याआधी व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या घरातनं. तर आपण जसे इंडियामध्ये आपला घरचा कचरा हा वेट आणि ड्राय, जसं वृषाली बोलली, या दोन ह्याच्यात बायफर्केट करून आपल्या कचरापेटीत टाकतो आणि मग ती कचरापेटी आपण बाहेर ठेवतो. तर तशी इथे सुविधा नाहीये, ऍटलीस्ट आमच्या कम्युनमध्ये. तर त्यासाठी काय करावं लागतं, तर जो ओला कचरा आहे ज्याला इथे बायो असं म्हणतात, तर त्यासाठी एक डेडिकेटेड जागा आहे. ती घराबाहेर नाही आणि बिल्डिंगच्या खाली नाही. साधारणपणे आमच्या इथून एक 500 मीटरवर ती जागा आहे. तुम्ही बघू शकता की तिथे आम्ही गेलो की तिथे पहिले आम्हाला एक कार्ड कॅरी करावं लागतं, जे कार्ड आम्हाला आमचं कम्युन देतं. प्रत्येक घरटी एक कार्ड असतं आणि ते कार्ड आम्हाला तिथे पंच करावं लागतं. मग बटन दाबून ते बिन्स उघडतात आणि ते बिन्स उघडल्यानंतर ही जी डेडिकेटेड पिशवी आहे त्या बिन्ससाठी, ही आम्हाला तिकडूनच मिळते. आता ही जी पिशवी आहे यात कचरा टाकून आम्ही ओला कचरा फक्त तो त्या बिन्स मध्ये टाकतो आणि त्यानंतर बिन बंद होतं आणि त्याच्यामधून जो सेक्शन आहे तिकडून आम्ही या पिशव्या घेतो आणि या फ्री असतात पिशव्या. तर त्यामुळे जसं तुम्ही डिस्कार्ड करता तसंच तुम्ही पिशवी कलेक्ट करता आणि तीच पिशवी तुम्ही घेऊन येता. इथे इतर कुठलाही कचरा टाकणं अलाउड नाही. तर त्यामुळे फक्त आणि फक्त ओला कचराच टाकू शकतो आणि तेही या पिशवीद्वारेच. तर हे आता जे काही आम्ही इन्फॉर्मेशन देतोय हे फक्त आमच्या कम्युन रिलेटेड आम्ही इन्फॉर्मेशन देतोय. जर तुम्ही कोणी नवीन स्वित्झर्लंडमध्ये येणार असाल किंवा आलेले असाल, जस्ट तुम्ही जेव्हा रजिस्टर करता कम्युन मध्ये तेव्हा तुम्ही त्यांना ऑलरेडी विचारू शकता आपल्या एरियामध्ये कचरा हा डिस्पोज कसा करायचा. प्रत्येक सिटी आणि प्रत्येक गावाप्रमाणे रूल्स हे चेंज होत असतात. सो सजेस्ट करू की तुम्ही कम्युन मध्ये तुमच्या विचारा तुमच्या एरियातले काय रूल्स आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही गार्बेज डिस्पोज करा. ऍब्सोल्युटली. आता बायो आपण डिस्पोज केल्यानंतर दुसरा मुद्दा येतो की ड्राय वेस्ट. आता ड्राय वेस्ट मध्ये फर्दर बायफर्केट केलं तर येतो प्लास्टिक आणि त्यानंतर मग कार्डबोर्ड आणि अशा इतर गोष्टी. पहिले आपण वळूया प्लास्टिककडे. प्लास्टिकमध्ये सुद्धा हाऊस होल्ड प्लास्टिक आणि लार्ज स्केल प्लास्टिक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आता यामध्ये पण ज्या दुधाच्या बाटल्या आहेत प्लास्टिकच्या किंवा ज्या PET प्रोसेस झालेल्या बाटल्या आहेत त्यासाठी वेगळं डिस्पोजल आहे. आणि हे जे प्लास्टिक डिस्पोजल आम्ही तुम्हाला या बॅगमध्ये दाखवतोय, ही जी बॅग आहे, तर या बॅगमध्ये जे प्लास्टिक कव्हर्स असतील किंवा जे काही प्लास्टिक ॲज पार्ट ऑफ युअर पॅकेजिंग असेल तर ते सगळं आम्ही गोळा करतो आणि ही पिशवी 35 लिटर्स 60 लिटर्स अशा वेगवेगळ्या आकारात येतात. एक पिशवी आहे 2 फ्रँकची आणि ही पिशवी तुम्हाला फक्त आणि फक्त कॉप, मिग्रोस, डेनर या 3 दुकानांमध्ये मिळते. हा सगळा जो कचरा भरलेला आहे, ही बॅग अशाच्या अशी आमच्या इथे एक मोठा डमरू आहे. तर ऍक्च्युली तो पीठ आहे आणि तो पीठ जमिनीच्या खालपर्यंत खोदला गेला आहे. तर त्या पीठ मध्ये या बॅग्स हे लीड उघडून सोडून द्यायची आणि मग जसं तो पीठ भरतो तसं आठवड्यातनं एकदा गाडी येते,
वेस्टची, आणि ती गाडी ते सगळे कलेक्ट करून घेऊन जाते. तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये कुठेही फिरत असलात तरी जागोजागी तुम्हाला साधे छोटे छोटे डस्टबिन्स पण दिसतील. प्रत्येक 100-200 मीटर वरती एक डस्टबिन दिसेल ज्यात तुम्ही डिस्पोज करू शकता. त्यामुळे ह्यांनी खूपच चांगली सोय केलेली आहे. खाली कुठेही कचरा तुम्हाला दिसणारच नाही. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, पण तो अपवाद अगदी मिनिमल आहे स्वित्झर्लंडमध्ये, मी असं म्हणेन. त्यामुळे प्रत्येक जण इथे ते रूल्स फॉलो करतात आणि आपला स्वतःचा एरिया आणि आजूबाजूचा एरिया स्वच्छ ठेवतात. आता तुम्ही विचाराल की थोडक्यात तुम्ही जर इथे टुरिस्ट म्हणून आला आहात तर मी परत असं बायफर्केट करणार का कचरा, किंवा मला करावा लागतो का? तर असं नाहीये. जनरल बिन्स असतात रस्त्यावर, तिथे तुम्ही तुमचं जे कॅरी केलेली बॉटल आहे किंवा काय आहे तो कचरा तिथे टाकूच शकता. आता पुढचा मुद्दा आहे की कार्डबोर्ड, म्हणजे आपले बॉक्सेस असतात छोटे मोठे, पेपर किंवा कार्डबोर्ड, हे डिस्पोज करण्यासाठी पण एक वेगळं बिन आहे. तर आता तुम्हाला इथे दिसत असेल की आता हे आम्ही आमच्या घरातला जो काही कचरा आहे तो आता आम्ही इथे टाकतो आहे. पण तेच आहे की हे फक्त स्मॉल स्केलवरती आहेत, म्हणजे जे डेली यूज मध्ये आपल्या गोष्टी गोळा होतात कार्डबोर्डच्या किंवा पेपरच्या, त्या आपण इथे डिस्पोज करू शकतो. जर लार्ज स्केलवरती, जसं आपल्याला फर्निचरचे खूप सारे कार्डबोर्ड होतात आपले, तर त्यांना डिस्पोज करण्यासाठी वेगळी त्यांनी प्रोव्हिजन केलेली आहे. त्याच्यात आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहोत. कार्डबोर्डचं वेगळं केल्यानंतर पुढे ग्लास डिस्पोज करण्यासाठी पण त्यांनी इथे एक वेगळी प्रोव्हिजन केलेली आहे. त्याचा एक वेगळा बिन आहे. तर तुम्ही फक्त टाकलं की ते ग्लास तुटतं आणि मग ते ग्लास पूर्ण रिसायकल होतं पुढे जाऊन. यानंतर येते तिसरी गोष्ट, जे आपण कधी कधी नेग्लेक्ट करतो, पण ते आहे अल्युमिनियम. तर आपले जे काही रॅपर्स असतात, तुम्ही लेस खाल्लत, काय खाल्लत, तसंच इकडे जे काही वेफर्स वगैरे आपण खाल्ले किंवा कुठलेही रॅपर्स उघडले, खाली त्याच्या आत जर अल्युमिनियम असेल तर त्याचं डिस्पोजल वेगळं असतं, इन्क्लुडिंग आपले कॅन्स, म्हणजे आपले टिन्स कोल्ड्रिंकचे वगैरे. तर ते सगळे डिस्पोज करायला तुम्ही बघू शकता, हा अल्युमिनियमचा पॉड आहे. तर ह्याच्यात अल्युमिनियमचे सगळे डिस्पोजल यात होतं. त्याचबरोबर इथे, म्हणजे इंडियात आत्ता नुकतंच चालू झालंय, पण इथे नेस्प्रेसो कॅप्सूल्स बरेच लोक वापरतो. तर हे नेस्प्रेसो कॅप्सूल्स डिस्पोज करायला सुद्धा तेच बीन वापरले जातात, किंवा एक डेडिकेटेड सेक्शनही आहे. कारण नेस्प्रेसो स्वित्झर्लंडचा ब्रँड आहे, बऱ्यापैकी पॉप्युलर आहे, त्यामुळे त्यांनी डेडिकेटेड एक बिन ठेवलाय नेस्प्रेसो कॅप्सूल्ससाठी. सो ह्या ज्या सगळ्या युनिक काय म्हणतो रिसायकलिंग टेक्निक्स आहेत, ते या देशांनी फार सिरियसली घेतल्या. आणि इनफॅक्ट जे मॅन्युफॅक्चरर्स पण आहेत ते पण या गोष्टीची बरीच काळजी घेतात की आम्ही जे करतोय, म्हणजे जसे मोठमोठे FMCG ब्रँड्स आहेत किंवा जे काही मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड्स आहेत, ती ह्याची काळजी घेतात की आम्ही जे प्रोडक्शन करू ते डिस्पोज किती चांगलं होईल. त्यासाठी ते वर्क व्हेरी क्लोजली विथ द गव्हर्नमेंट. मुद्दा ह्याच्यात राहून गेला, तो मी जस्ट ऍड करते पुष्कर, की आपल्या ज्या पेट बॉटल्स असतात, सो इथे काही कोल्ड्रिंकच्या बॉटल्स ज्याच्यावरती तुम्हाला दिसेल की PET असं लिहिलेलं असतं. इनफॅक्ट आपल्या ज्या मिल्कच्या इकडे ज्या बॉटल्स मिळतात त्याच्यावरती त्या लिहिलेलं असतं की PET. सो त्या ज्या बॉटल्स आहेत त्यासाठी त्यांनी व्यवस्थित अगेन बीन्स अरेंज केलेले आहेत डिस्पोज करण्यासाठी. तर तुम्ही त्या PET बॉटल्स PET ह्याच्यामध्येच टाकू शकता. आता इथे जे आमचं हे जे सेंटर आहे तिथे त्यांनी प्रोव्हिजन केलेली आहे, बट काही मोस्टली नाही, मोस्टली म्हणेन, जे मोठे कूक आणि मिग्रोज असतात त्यांच्या खालीही ती प्रोव्हिजन केलेली आहे. आमच्या बिल्डिंगमध्येही ती प्रोव्हिजन आहे की नॉन PET आणि PET बॉटल्स तुम्ही सेपरेट करायचं आणि त्या डस्टबिन्समध्ये किंवा त्या बीन्समध्ये तुम्ही ते टाकायचं. हे तर होतं छोट्या स्मॉल स्केलवरती आपल्या डेली यूज मधल्या गोष्टी ज्या गोळा होतात, कचरा जो गोळा होतो तो डिस्पोज करण्यासाठी असे प्रत्येक सोसायटी बाहेर किंवा सोसायटीमध्ये बिल्डिंगच्या खाली प्रोव्हिजन केलेली असते. पण इथपर्यंतच गोष्टी थांबत नाहीत. मेडिकलसाठीच्या वेगळ्या गोष्टी आहेत, थर्माकोल डिस्पोज करण्यासाठी वेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रोव्हिजन आहे. त्याच्यानंतर जुने कपडे आपल्याला टाकायचे असतील, शूज किंवा बुक्स किंवा अशा सगळ्या गोष्टी असतील तर ते डिस्पोज करायचं वेगळी गोष्ट आहे. सो आता आपण त्याच्यावरतीच थोडंसं बोलणार आहोत आणि आपण बघणार पण आहोत की ते कुठे डिस्पोज करायचं आणि कसं करायचं ते. तर आता आपण जाऊया एका इंटरेस्टिंग ठिकाणी. इंडियात असताना आपण ह्याची दखल घेत नाही, निदान आम्ही तरी नव्हती घेतली, बट आपण चाललोय आता ते इकडच्या वेस्ट डिस्पोजल युनिटला. त्याला इथे दशेत्री म्हणून पण म्हणतात. तर इथे प्रत्येक कम्युनला एक दशेत्री असते आणि तिथे सगळ्या कम्युनचा जो कचरा आहे तो सेग्रिगेट केला जातो आणि मग तिथून ते प्रोसेससाठी जातं.
तर हे म्युन्सिपाल्टीनी अलॉट केलेले असतात आणि इथे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात जे तुम्हाला अगदी वेळ घेऊन मदत करतात आणि सांगतात की कुठे कसा कचरा टाकायचा. तर आता पहिले आज जाताना आपण बघूया की इथे एक बिल्ला दिलेला असतो आम्हाला, तर तो बिल्ला आम्हाला कम्युन देतं. तर हा बिल्ला इथे गेटवर लावला की फाटक उघडतं आणि मग आपण आत जातो आणि आत गेल्यानंतर मग वी आर इंट्रोड्यूस टू द सेग्रिगेशन युनिट. आता हे जे दिसतंय तुम्हाला ते आहेत हे बॉक्सेस. तर हे सगळे आमचे जेव्हा आम्ही मूव्ह झालो तेव्हा हे सगळे बॉक्सेस होते ते पॅकेजिंगचे. तर बॉक्सेस सुद्धा आम्ही काय केलं की आम्ही घरूनच थोडे कापून नेले, त्यामुळे ते असे स्टॅक बनवता येईल त्याचा. आता हे बॉक्सेसच्या आत आपल्या इथे सेलोटेप वगैरे लावलेले असते, तर तेही काढावे लागते शक्यतो, कारण पेपरमध्ये जाणार आणि प्लास्टिकमध्ये जाणार. तर शक्यतो जितके एलिमेंट्स काढता येतील आणि सेग्रिगेट करता येतील तितके ते अप्रिशिएट करतात. ऑफकोर्स सगळ्या प्रॅक्टिकली गोष्टी काढता येत नाही, पण जितकं काढता येईल तितकं ते तुम्हाला हे ऍडवाइस करतात. तर आता इथे कार्डबोर्ड टाकला तर बघू शकता की हे मोठे कंप्रेसर्स असतात, तर ह्याच्यात टाकल्यावर तर हे प्रेस करतात सगळे जो काही आपला पेपरचा कचरा असतो तो, आणि ते सगळे कार्डबोर्ड प्रेस होतात आणि लोखंडी भलाढ्य मशीन्स असतात ती. तसंच प्लास्टिकचं इथे जे आहे, तर प्लास्टिकमध्ये प्लास्टिकचा कचरा टाकला जातो, थर्मोकॉलच्या इथे थर्मोकॉलचा वेगळं करून टाकला जातो. काही जे छोटे बबल रॅप वगैरे असतात ते डोमेस्टिक कचरा म्हणून त्याला ट्रीट केला जातो. सो आम्हाला तो घरी येऊनच टाकावा लागतो. पण अगेन घरी येऊनही तुम्ही डायरेक्ट प्लास्टिकचा जो बीन आहे त्याच्यात तसा नाही टाकू शकत, तुम्हाला ती बॅगच युज करावी लागते ब्लू कलरची. सो जो काही तुम्हाला प्लास्टिक कचरा टाकायचा आहे, मग ते बबल रॅप असू द्या किंवा काही, ते तुम्हाला ब्लू बॅग मध्ये टाकूनच पूर्ण डिस्पोज करायचं आहे. आणि मग त्याचबरोबर कपड्यांचा वेगळं सेक्शन आहे ज्यात तुम्ही आयदर कपडे डोनेट करू शकता किंवा कपडे ट्रॅश मध्ये टाकू शकतात. खुशाली दाखवते की असं उघडल्यावर ह्याच्यात टाकायचं आणि मग तो दरवाजा बंद करायचा. इथे शूजही तुम्ही टाकू शकता आणि आय थिंक बुक्स वगैरे किंवा ओल्ड पर्सेस जे फाटलेले असतात किंवा आपल्याला आता होत नाहीयेत असे कपडे आपण डिस्पोज करू शकतो. सो आम्ही पण तेच केलं. त्याचबरोबर इलेक्ट्रिकचं जे काही आहे म्हणजे बॅटरीज किंवा काय किंवा बल्ब वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टीसाठी हे वेगळं डिस्पोजल आहे. हे आहे अल्युमिनियम डिस्पोज करण्यासाठी, एस्पेशली नेस्प्रेसो कॅप्सूल्स, तर त्या सगळ्या इथे डिस्पोज होतात. मग त्यानंतर हा मेडिसिन्स डिस्पोजल एरिया आहे जिथे जे आपले सिरिंजेस हे वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतील मेडिकल रिलेटेड किंवा औषधांच्या रिलेटेड जे काही रॅपर्स असतील ते तिकडे. जे लॉन मुव्हिंग केल्यानंतरचं ग्रास अक्युम्युलेट होतं ते ग्रासही आपण कुठेही नाही टाकू शकत. त्यासाठी हा जो एरिया डेडिकेटेड, तिथे आपण या सगळ्या ग्रासच्या एलिमेंट्स किंवा ग्रासचा जो काही कचरा आहे तो इथे डिस्पोज करायचा असतो. ते झाल्यानंतर मग येतो आपल्या इकडचा लोखंडी जो काही कचरा आहे, म्हणजे एसीच्या बाहेरचा जो काही वेंट आहे त्याचं लोखंडी सामान, गंजलेलं सामान, हे सगळं इथे डिस्पोज केलं जातं. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जर तुम्हाला सामान फेकायचं नसेल आणि जर तुम्हाला डोनेट करायचं असेल तर त्यासाठी हा एक सेक्शन आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं सामान डोनेट करू शकता आणि लोक येऊन जर त्यांना ते उपयोगी वाटलं तर घेऊन जातात. हा फार इंटरेस्टिंग वाटला, बराच इंटरेस्टिंग पॉइंट वाटला मला, की अर्थात असं काही खूप चांगल्या क्वालिटीमध्ये असतं असंही नाहीये, बट जर तुम्हाला टेम्पररी लाईक लहान मुलांचे गेम्स वगैरे पण इथे तुम्ही बघू शकता की त्यांनी असे ठेवलेले आहेत जे आता त्यांना यूज मध्ये नाहीयेत. त्यातलं तुम्हाला जर काही हवं असेल तर आय थिंक तुम्ही ते घेऊ शकता. आय थिंक इट्स फ्री ऑफ कॉस्ट. तर लोक या उद्देशाने नाही टाकत की हे तुटलंय म्हणून आम्ही ठेवतो, बट काही काहींना त्याचा उपयोग नसतो आणि चांगल्या कंडिशन मध्ये असतं, तर ते प्रेफर रादर डोनेटिंग दॅन डिस्पोजिंग. करेक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं की इथे किती रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत गार्बेज डिस्पोज करण्यासाठी. सुरुवातीला आम्हाला थोडासा त्रास ह्याच्यासाठीच, कारण प्रत्येक गोष्टीसाठी डस्टबिन वेगळा का, आणि नाही म्हटलं तरी तुम्ही एका पिशवीमध्ये जरी ड्राय वेस्ट एकत्र केलं पण तुम्हाला डिस्पोज करण्यासाठी प्रत्येक वेळेला ते वेगळं करावंच लागतं. त्यामुळे इट्स अन एफर्ट अँड इट्स अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस, बट ॲट द एंड एन्व्हायरमेंट चांगलं राहतं, एन्व्हायरमेंटला मदत होते आणि त्यांनी जर रूल्स बनवले असतील तर आपण ते फॉलो केले पाहिजे. आय जस्ट होप की इंडियामध्येही हळूहळू अशी डेव्हलपमेंट होईल पुढच्या काही वर्षांमध्ये आणि आपला भारत देशही तितकाच छान आणि स्वच्छ दिसेल अशी मला खूप 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 मनापासून इच्छा आहे. तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत शेअर करा. जे मूव्ह होत आहे स्वित्झर्लंडला त्यांना नक्कीच ह्या व्हिडिओ थ्रू हेल्प होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.